आणि पिढ्या सत्व हे थोडेसे टेस्ट पाहिजे आपल्याला. प्रोटीनचा डबा घ्या, ठीक आहे. 3 चम्मच टाकून 5-6 ग्लास तयार करा. कोणती आपली याच्यामध्ये आपली सनेची आहे हा. आणि ही जी लालसर व्हायला लागली ना हम्म. ती मार्केटमध्ये तुम्ही कुठलीही घ्या ती लालसर व्हायला लागते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय थोडीच टाका ना, जास्त नका. ही केमिकल वाली आहे. आपण म्हणतो ना चहा जेव्हा पिला जातो तेव्हा ऍसिडिटी होते, मळमळ होते, तोंडात पाणी, हा लालसरपणा दिसतो. सर यात कलर आहे त्यामुळे लालसरपणा पटकन येतो. त्यात कलर नाही, नॅचरल आहे. पूर्ण पाणी आत गेल्यानंतर त्याचा कलर यायला लागतो. म्हणून आपण म्हणतो की जास्त शिजवा तर ती नॅचरल आहे. आणि महत्वाची गोष्ट काय, याला उकळल्याशिवाय कलर येत नाही. बरोबर, म्हणजे आणि हे नुसतं पाण्यात नुसतं टाकलं आणि हे तुम्ही दिवसाचा अर्धा ग्लास जरी झालं तरी सुद्धा ऍसिडिटीचा त्रास होत नाही आपल्या हा. शाळेत आणि ह्या चहा तुम्ही 2 कप जरी झाला तरी ऍसिडिटी होती, मळमळ होती, लोकांना तोंडाला पाणी सुटतं, हा प्रॉब्लेम राहतो. ही याचा फरक दाखवा सर. दोन्ही ह्याच्यात बघा काय फरक दिसतो. बारीक आहे आणि थोडीशी ग्रॅन्युलर. म्हणजे सर हे खालची रीती तुम्हाला दिली, स्वस्त रीती म्हणजे स्वस्त दिली. खालची. हा, आणि हे बघा तुम्हाला काय मिळतंय, केमिकल मिळतंय. आणि हा मोठा ब्रँड आहे GS का? कुठल्या पण ब्रँड सोबत कम्पेअर करू शकतो बाबू. रेड लेबल सुद्धा आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, गुळाचा डबा घ्या 1 मिनिट. आता फॉर एक्झाम्पल हा गुळात, आता लोकांना सांगायचं, त्यांना माहिती आम्हाला चहा करायचा ना तुम्हाला, ही आमची चहा पत्तीने आमचाच गुळ वापरा. ताटात काढून द्यायचं त्यांना आणि चहा बनवून आणायला लावायची आणि सगळ्यांनी मिळून हा चहा प्यायचा. तर जेव्हा ते चहा पितील टेस्ट एवढी सुंदर होईल. चहा कसा बनवतो त्याचा? नाही, कसा बनवतात? नाही, रेग्युलर काय करायचं, पाणी घ्यायचं, पाण्यात चहापत्ती उकळून